उरलेला भात असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. नमस्कार, मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खूप झटपट होणारा हा कैरी भात बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मी भात शिजवून घेतलेला आहे. त्याचबरोबर लागणार आहे किसलेली कैरी, 1 छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. ओल्या नारळाचा किस लागणार आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 ते 4. आता कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की घालायचं आहे जिरं. जिरं मोहरीची छान खमंग फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया कढीपत्ता. आता ही छान अशी फोडणी तयार झालेली आहे. त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत लाल आणि हिरव्या मिरच्या. दोन्ही मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. छान अशी फोडणी झालेली आहे. त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे ऑलरेडी आपण भाजून घेतलेले आहेत. 1 ते 2 मिनिटांमध्ये छान असे तळून घ्यायचे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडासा हिंग. फोडणी छान अशी तयार झालेली आहे. त्यामध्ये घालायची आहे किसलेली कैरी. कैरी आपण 1 ते 2 मिनिट चांगली परतून घेऊया. कैरी चांगली परतली गेल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा मीठ. मीठ घालून घेतल्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडीशी हळद. हळद घातल्यानंतर हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपण थंड करून घेतलेला भात. शिळा भात घातला तरीही चालतो, पण मी इथे ताजाच भात घेतलेला आहे आणि सगळं छान असं आपल्याला हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखरसुद्धा घाला. साखर घातल्यामुळे सगळ्या चवी छान अशा बॅलन्स होतात. आणि त्यानंतर सर्वात शेवटी घालायचं आहे आपल्याला खोबरं. अशा पद्धतीने आपला हा मस्त झटपट चविष्ट असा भात तयार झाला. करायला एकदम सोपी, तयार होते झटपट आणि खायला एकदम चविष्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरून बघत असाल तर पेजला फॉलो करा. अशाच झटपट नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.